चॅनलवर तुमचं रोजच्या प्रमाणे मनपूर्वक स्वागत। मी अर्थातच निखिल वागळे। गेले 2 दिवस सोशल मीडियावर फक्त आणि फक्त राहुल गांधींची धूम होती। हजारो पोस्ट फेसबुकवर, हजारो ट्विट्स ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर, हजारो रील्स आली राहुल गांधींच्या शनिवारच्या पुण्यातल्या कार्यक्रमाचं कौतुक करणारे। अनेकांनी ही रील्स शेअर केली आणि राहुल गांधींची जी नवी लोकप्रियता आहे त्यामध्ये आपण सहभागी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला। आज मी राहुल गांधींची नक्कल करणाऱ्यांविषयी बोलणार आहे। शनिवारी राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात पार पडला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। कदाचित याचा अंदाज असल्यामुळे किंवा हे पाहून 24 तासांच्या आत, ऐका, 24 तासांच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जेन झीशी संवाद आयोजित केला। हा संवाद अक्षरशः फ्लॉप झाला। याचं कारण इथे नक्कल चालत नाही। तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्वतंत्रपणे म्हणा, वेगळ्या प्रकारे म्हणा, पण राहुल गांधी एक यशस्वी कार्यक्रम पुण्यात करतात म्हणून मी त्याला नागपूरला उत्तर देणार आहे असा फडणवीसांनी उपद्व्याप घातला, म्हणून तो खड्ड्यात गेला हे लक्षात ठेवा। हाच तर प्रॉब्लेम आहे भाजपचा। फडणवीस हा उपद्व्याप का करतायत, त्यांना का गरज आहे करायची, तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी। मोदींनी सांगितलं रील बनवा इंस्टाग्रामवर, मोदींनी सांगितलं तरुण मुलांशी बोला, जेन झीशी बोला, जेन अल्फाशी बोला, हे धावत सुटले। याचं कारण मोदींची मर्जी मिळवणं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे। आणि मग असे हे तोंडावर पडतात जसे ते नागपूरला पडले। तुम्ही जर राहुल गांधींचा पुण्यातला कार्यक्रम आणि फडणवीसांचा नागपूरमधला कार्यक्रम यांची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की फडणवीसांचा कार्यक्रम किती भिक्कार होता। बेकार आणि भिक्कार हे लक्षात ठेवा। याचं कारण त्याला कोणतंही नियोजन नव्हतं। राहुल गांधी जर मुलींची गर्दी जमवतात तर आम्ही ही गर्दी जमवू शकतो असं फडणवीसांना दाखवायचं असावं। गर्दी तुम्ही जमवू शकता हे बरोबर आहे, पण गर्दीची गुणवत्ता काय आहे हेही महत्त्वाचं होतं। राहुल गांधी इथे मनुस्मृतीवर हल्ला करत होते पुण्यामध्ये आणि फडणवीस ढोल ताशे वाजवणाऱ्या लोकांना जमवत होते। ढोल ताशे हीच यांची संस्कृती आहे। यांना विचारांशी काही देणं घेणं नाही आणि यांना केवळ शाखा भरवायला येतात। त्यामुळे शाखा भरवायच्या आधी जशी प्रार्थना केली जाते, जशा सूचना दिल्या जातात तशा मैदानावर दिल्या जात होत्या। ढोल ताशे वाजवणारे पथकं तिथे जमा करण्यात आली नागपूरला, जे भाजपला पैशाच्या जोरावर अगदी सहज शक्य आहे, आणि ती ओळीमध्ये उभी केली मैदान भरण्यासाठी। एक एक रांग केली ढोल ताशेवाल्यांची। तेवढ्यात पावसालाही भगवलं नाही, पाऊस पडायला लागला प्रचंड, त्यामुळे गडबड झाली आणि कार्यक्रम गुंडाळावा लागला हे लक्षात घ्या। काय बोलले फडणवीस इथे? एक व्यावसायिक अशी निवेदिका तिथे आणली होती, ती प्रश्न विचारत होती, पाहुणे कोण होते, काही म्हणजे काही त्याच्यात अर्थच नव्हता। तिथे राहुल गांधी मुलींची मनोगत, मुलींना बोलण्यासाठी प्रोत्साहन देत होते, मुलींना बोलतं करत होते आणि पुरुषसत्तेविरुद्ध बोलत होते, पितृसत्तेविरुद्ध बोलत होते, मुलींचं शोषण कसं होते सांगत होते, मुलींवर अत्याचार कसे होतात हे सांगत होते, स्त्री भ्रूण हत्या भारतामध्ये किती 4 लाख होतात दर महिन्याला हे सांगत होते। आणि ते फडणवीस काय बोलत होते, म्हणजे फडणवीस इतके हास्यास्पद ठरतील असं मला तरी वाटलं नव्हतं। जर एखादं तुफान येतंय, राजकीय तुफान, तर आपण गप्प बसायचं ना, काही दिवस गप्प बसायचं हे तुफान ओसरेपर्यंत। पुण्यात जे आलं ते राहुल गांधींचं तुफान होतं। पुण्यात राहुल गांधींना मुलींनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं हे लक्षात ठेवा। त्याच्या तुलनेत फडणवीसांचा कार्यक्रम ज्यामध्ये उत्साह नाही, ज्यामध्ये कोणतं संयोजन नाही, फडणवीस काय बोलले?
फडणवीस सांगत होते बाबरी मशीद बांधण्यासाठी आपण कसे गेलो कारसेवक बनून 18व्या आणि 20व्या वर्षी, किंवा तिरंगा लावायला लाल चौकामध्ये आपण गेलो. फडणवीसांना काय वाटतं की बाबरी मशीद पाडण्यासाठी आपण अयोध्येला गेलो, तिरंगा लावायला लाल चौकामध्ये गेलो, पण तिथे तिरंगा लावता आला नाही म्हणून आम्ही तो पंतप्रधान दिला. अशा भंपक कथा सांगून, अशा भाकड कथा भाजपच्या सांगून भाजपने देशामध्ये जी हिंदू मुस्लिम दरी निर्माण केली त्यामध्ये एका पिढीची आहुती पडलेली आहे. एक पिढी खतम झालेली आहे 1985 पासून. ह्या नव्या पिढीला, या जेन झीला, जेन अल्फाला तुम्ही बाबरी मशीद पाडायला गेला. एक तर बाबरी मशीद पाडणं हे फडणवीसांना सांगितलं पाहिजे पुन्हा पुन्हा, आणि भाजपवाल्यांना सांगितलं पाहिजे, मोदी शहांना सांगितलं पाहिजे. हे एक गुन्हेगारी कृत्य होतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तेव्हा गुन्हेगारी कृत्यात सामील झाल्याबद्दल फडणवीसांना पण खरं तर अटक केली पाहिजे. होते ते तुरुंगात होते, म्हणाले मी तुरुंगात, पण तुम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगात गेला नव्हतात. तुम्ही घटनेवर हल्ला करण्यासाठी तुरुंगात गेला होतात, गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी तुरुंगात गेला होतात. आणि हे सांगताय तुम्ही नव्या पिढीला. काय म्हणजे फडणवीसांचं भान सुटलंय. पहिल्यांदा एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा गवगवा होता, मी हे केलं, मी ते केलं. फडणवीसांचं सगळं प्रमोशन होतं. ठीक आहे, राहुल गांधींनी सुद्धा तिथे अशी डॉक्युमेंटरी दाखवली, राहुल गांधी छात्रों की गूंज असे वेगवेगळ्या शहरात करतायत वगैरे, म्हणून फडणवीसांनी दाखवली. अरे पण तुम्ही काय बोलता आहात? तुम्ही तरुण पिढीला कोणता कार्यक्रम देत आहात? तरुण पिढीच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांची स्वप्न काय आहेत याकडे तर बघा. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी, अमित शहापासून देवेंद्र फडणवीस पर्यंत, आणि खाली तर सगळे दगडच भरलेले आहेत, खाली सुद्धा सगळे भाजपवाले हे गोंधळलेले आहेत. त्यांना असं वाटतंय तरुण पिढीशी आपला संवाद तुटलेला आहे. तरुण पिढीशी तुमचा केवळ संवादच तुटलेला नाहीये, तर तरुण पिढी तुमच्या सरकारवर नाराज आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही ढोल ताशाची पथकं गोळा करून, त्यांचे कार्यक्रम करून तरुण पिढी पुढे काय ठेवताय? कोणता कार्यक्रम ठेवताय? तरुण पिढी मागते की आमच्या शाळा नीट करा, आमची शिक्षण व्यवस्था नीट करा, पेपर फुटू नयेत, पेपर फुटणार नाहीत असा काहीतरी चोख बंदोबस्त करा. हे करायच्या ऐवजी ढोल ताशाच्या पथकानी त्यांचा मेंदू बधीर करून, त्यांचे कान बधीर करून तुम्ही काय साधताय देवेंद्र फडणवीस? एकेकाळी तुम्हाला अक्कल आहे असा आमचा समज होता, जो नंतर तुम्हाला अक्कल आहे पण ती अक्कल वाममार्गाला गेलेली आहे, ती अक्कल भलतीकडे वावरते आहे असं नंतर लक्षात आलं. आणि महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर कांड घडलं, पक्ष फोडीफोडी झाली, त्याचे तुम्ही सूत्रधार आहात हे नंतर लक्षात आलं. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येत नाहीये की नव्या पिढीला काय पाहिजे. तुमचा काळ संपला, मोदींचा काळ संपला, अमित शहांचा काळ संपला, आता राहुल गांधींचा काळ सुरू झालेला आहे. आणि तरुण पिढी राहुल गांधींना आपला प्रतिनिधी मानते हेही तुमच्या लक्षात येत नाही. तिथे पुण्याच्या व्यासपीठावर राहुल गांधी एकटेच होते आणि ह्या मुली होत्या, बोलणाऱ्या मुली होत्या. इथे नागपूरला बघा, भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात जशी व्यासपीठावर बसणाऱ्या पुढाऱ्यांची भाऊगर्दी असते तशीच होते. आणि कोणाला बोलवलं? 2 उद्योजक ज्यांचा काही आगापिछा नाही, ते म्हणे प्रेरणास्थान तरुणांचे. आणि तिलक वर्मा, अरे तिलक वर्माची कामगिरी काय आहे तरुणांना संदेश द्यायला? यांना काहीतरी कार्यक्रम करायचा होता राहुल गांधींना तोंड देण्यासाठी, आणि तो फसला हे लक्षात घ्या. आणि फडणवीस, तुम्ही जर अशा प्रकारे नव्या पिढीशी बोलायला जाल तर तुमचे सगळे कार्यक्रम फसणार आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही तोंडावर पडणार आहात. देवेंद्र फडणवीस राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यातला जाहीर झाल्यापासून अस्वस्थ होते. खरं तर त्यांनी अस्वस्थ व्हायची काहीच गरज नव्हती, पण तिथे नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना, मंत्रिमंडळाबाहेरच्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही तरुण पिढीशी बोला, इंस्टाग्रामवर रील्स करा,
कॉलेजमध्ये जा, विद्यापीठात जा आणि तरुण पिढीशी संवाद साधा. आता तरुण पिढीशी संवाद साधा म्हटल्यावर मुद्दा काय संवादाचा? तुम्ही जाऊन काय बोलणार आहात? तरुण पिढीला काय सांगणार? आम्ही राम मंदिर कसं बांधलं? जे राम मंदिर तुम्ही बांधलं त्या राम मंदिरामध्ये तुमच्याच लोकांनी चोऱ्या केल्या हे तरुण पिढीला माहिती आहे. ती रोज बघते. तुम्हाला असं वाटतं की इंस्टाग्रामवर मुलं फक्त रील्स बघतात, इंटरनेटवरून ते सगळी माहिती मिळवतात, त्यांना हेही माहिती आहे तुम्ही चोऱ्या केलेल्या आहे. काय सांगणार तुम्ही? म्हणून मग फडणवीसांनी आपलं नेहमीचं अस्त्र उगारलं, चिखलफेक करायची. म्हणजे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन 25 आणि 30 हजार रुपये देऊन बोलवल्या जातात मुली. कार्यक्रम तिथे 4 तास मुली होत्या. राहुल गांधी 1 तास मुलींशी बोलत होते, 1 ते 1.5 तास. या 4 ते 5 तासामध्ये मुली पैसे देऊन आणलेल्या आहेत असं कुणाला जर वाटलं असेल तर त्या माणसाची बुद्धी थाऱ्यावर नाही असं मी म्हणीन. उत्स्फूर्तता होती त्याच्यामध्ये. मुली घोषणा देत होत्या. मुली राहुल गांधी काय म्हणतायत हे शांतपणे ऐकत होत्या. जेव्हा राहुल गांधींनी स्मॅश द पॅट्रियार्की असं म्हटलं तेव्हा मुलींनी टाळ्या वाजवल्या. मनुस्मृतीचा धिक्कार केला तेव्हा मुलींनी त्यांचा जय जयकार केला. हे लक्षात घ्या. तुम्ही कोणता विचार दिलात? नागपूरच्या तुमच्या जेन झीच्या संवादामध्ये तुम्ही कोणता विचार दिलात? की आम्ही बाबरी मशीद पाडायला गेलो, आम्ही तिरंगा यात्रा काढली आणि लाल चौकामध्ये तिरंगा लावायला गेलो? देशभक्तीच्या कालबाह्य कल्पना आता उपयोगी येणार नाहीत. म्हणून तुमची वंदे मातरमची कल्पनाही आता उपयोगी येत नाहीये. तुम्ही लोकांना सांगताय वंदे मातरम 6 कडवी म्हणा. माझं तर प्रति आव्हान आहे, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवावीत. आणि जरी तरी टेलिप्रॉम्प्टर घेतला तरी त्यांना वंदे मातरम नीट म्हणता येणार नाही, माझी खात्री आहे. नितेश राणे वगैरे तुमचे जे मवाली लोक तुम्ही जमा केलेले आहेत, पडळकर वगैरे किंवा आणखीन कोणी 4-5 लोक असतील जे मी वचा बोलत असतात, यांना जर वंदे मातरमचे शब्द जरी उच्चारता आले ना तरी मी काही हरायला तयार आहे. तेव्हा वंदे मातरमची मात्रा नव्या पिढीवर चालणार नाही. म्हणून यांनी मी म्हणतो की चिखलफेकीची मात्रा वापरली की 25-30 हजार रुपये देऊन. आणि आता म्हणे पोलिसांतर्फे चौकशी करणार आहेत. करा चौकशी, पोलिसांतर्फे चौकशी करा. पोलिसांना काही काम नाही महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते, महाराष्ट्रातले बलात्कार वाढत आहेत. पोलीस तुमचे नोकर आहेत. पुण्या पोलिसांनी तर तुम्ही आपले फडणवीसांचे नोकर आहोत हे सिद्ध केलं. राहुल गांधींच्या सभेला 30 अटी घातल्या त्यांनी. एवढ्या अटी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सभेला हे घालतात का हे विचारलं पाहिजे यांना. दुसरा मुद्दा, नरेंद्र मोदींचे जसे फडणवीस चेले सपाटे आहेत तसेच फडणवीसांचे चेले सपाटे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक आहे चित्रा वाघ यांना कसलंच भान उरलेलं आहे असं मला वाटत नाही. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शरद पवारांची चमचेगिरी करायच्या, आता फडणवीसांची करतात. चमचेगिरी करून पद मिळवणं आणि स्वतःच्या नवऱ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप लपवणं एवढाच त्यांचा उद्योग आहे. त्यांनी असं म्हटलं की महिला रिझर्वेशन अंमलात आणा, काँग्रेस पार्टी त्याला विरोध का करते? चित्रा वाघांना माहीत नसेल पण निदान फडणवीसांना तर माहीत पाहिजे की 2023 साली महिलांच्या 33% राखीव जागांचं विधेयक मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. ते अजून मोदी सरकारने अंमलात आणलेलं नाही. या विधेयकाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता, सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता, पण ते मोदी सरकारने अजून अंमलात आणलेलं नाही. आणि यांना फक्त डिलिमिटेशनचा राजकीय खेळ करायचा आहे. म्हणून हा जो पत्ता आहे राखीव जागांचा तो पुढे करत आहेत. राखीव जागा हे प्यादं झालेलं आहे मोदी सरकारचं. तेव्हा उगाच काँग्रेस पक्षावर आरोप करून आणि राहुल गांधींना सांगायचं तुम्ही चित्रा वाघांना उत्तर द्या. राहुल गांधी, फडणवीस तुम्हालाही उत्तर देणार नाही. चित्रा वाघ वगैरे किरकोळ लोकांना तर सोडूनच द्या. चित्रा वाघ, नितेश राणे वगैरे सगळे तुमचे जे चेले सपाटे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या सेवेसाठी वापरा. यामध्ये उतरवू नका, कारण ही गोष्ट आता फार पुढे गेलेली आहे. जेन झीचा जो विचार आहे तो तुम्हाला कळलेला नाही, आजवर कळणार नाही आणि पुढेही कळणार नाही. मी तुम्हाला सांगतो, सत्ता जाईपर्यंत या लोकांना कळणार नाही. कारण फडणवीसांना हेच मान्य नाहीये की आपलं सरकार सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे.
विकासाच्या नावाखाली पैसा खाणं हाच उद्योग फडणवीस आणि त्यांचे सहकारी करत आहेत महाराष्ट्रामध्ये. जसं मोदी आणि त्यांचे सहकारी अडाणीची भर करत आहेत, अंबानीची भर करत आहेत, असा राहुल गांधी कायम आरोप करतात, तसंच होत आहे. आता काय ह्यांनी उपाय काढला मी तुम्हाला सांगतो. जेन झीसाठी इंडियन एक्सप्रेसने परवाच बातमी दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आता महाराष्ट्र सरकार, मोदींनी सांगितलं ना जेन झीशी बोला, जेन झीशी संवाद करा, जेनशी आपल्या बाजूला येईल असं करा. जबाबदारी कोणावर टाकली? अमित मालवीवर, जो IT सेलचा हेड होता आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी प्रसिद्ध होता, त्याला काढून टाकला. खरं तर काढून टाकायला पाहिजे अमित शहाना. अमित शहा हे 20 जुलैला जंतर मंतरवर झालेल्या पोलिसी अत्याचाराला जबाबदार आहेत, म्हणून त्यांना काढून टाकायला पाहिजे. तर आता जेन झीला आपल्या बाजूला घ्यायला हे लोक काय करतायत मी तुम्हाला सांगतो. नव्या नव्या योजना महाराष्ट्र सरकार आखतंय. त्यामध्ये म्हणे आता मुलींना, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये दिले जाणार आहेत. आता 1,500-2,000 आकडा ऐकला की आपल्या लक्षात काय येतं? आपल्याला आठवतं ते म्हणजे लाडकी बहीण योजना. आता गेले काही महिने लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता सुद्धा दिला गेलेला नाही. पण आता तरुण मुलींना म्हणे पॉकेट मनी म्हणून, आणि हे मी नाही सांगत आहे, हे चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे. तरुण मुलींना पॉकेट मनी म्हणून 2,000 रुपये दरमहा आम्ही देणार आहोत. त्यानंतर तरुणांना आकर्षित करणारे सिनेमे जे काढतील त्यांना अर्थसहाय्य सरकार देणार आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेव्ह सॉईल आणि सेव्ह वॉटर, पाणी वाचवा, माती वाचवा, या मेसेजच्या प्रचारासाठी जे रील्स बनवतील, बघा इंस्टाग्रामवर रील्स बनवतील, त्यांना हे लोक पैसे देणार आहेत, त्यांना बक्षिसं देणार आहेत. आता हे महाराष्ट्र सरकारचे जे उपद्व्याप चालले आहेत त्यापेक्षा एक पाऊल पुढे बिहार सरकार आहे. तिथे सम्राट चौधरी मुख्यमंत्री यांनी काय जाहीर केलं आहे की जर सरकारच्या प्रचाराची रील्स तुम्ही बनवाल आणि त्या रील्सना 1,00,000 हिट्स मिळतील तर त्या रील मेकरला 10,000 रुपये आम्ही देऊ. म्हणजे पैसे वाटा, तरुण पिढीला पैसे वाटा. आम्ही यांना 2,000 रुपये देणार, आम्ही यांना 10,000 रुपये देणार आणि यांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करणार. फडणवीस, मोदी, शहा आणि कोण तुमचा तो सम्राट आहे यांनी लक्षात ठेवावं, तरुण पिढी आता अशा आमिषाला बळी पडणार नाही. तरुण पिढीला शाळा हव्यात, तरुण पिढीला नोकऱ्या हव्यात, तरुण पिढीला स्वच्छ सांस्कृतिक वातावरण हवं आहे, तरुण पिढीला हिंदू मुस्लिम दंगा नको आहे. हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली धोरणं बदलली पाहिजेत. नुसते पैसे वाटून जेन झी आपल्या बाजूला येईल असा समज करून घेणं हा मूर्खपणा आहे. आणि या समजातूनच ढोल पथकांना पैसे देऊन आणलं. मी आरोप करतो, ढोल पथकांना नागपूरला पैसे देऊन, नाश्ता देऊन, जे काय आहे ते त्यांना पाहिजे ते देऊन आणलं. आणि तो कार्यक्रम जो होता जेन झीशी संवाद, हा ढोल पथकांशी संवाद असा कार्यक्रम होता, तो फ्लॉप गेला. फडणवीसांच्या बुद्धीची दिवाळखोरी यातून दिसलेली आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे जेन झीला काय पाहिजे. जेन झीशी एका बाजूला तुम्ही विश्वासघात करताय. आता बघा, जंतर मंतरच्या आंदोलनानंतर CJPला, कॉक्रोच जनता पार्टीला तुमच्या 2 मंत्र्यांनी आश्वासनं दिली, JP नड्डा आणि जितेंद्र सिंग, की आम्ही 20 जुलैला पोलिसी अत्याचार जे झाला ते सगळे FIR मागे घेऊ. आणि नंबर 2, 21 मुलांनी ज्या आत्महत्या केल्या आहेत त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ. ही दोन्ही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. म्हणून आता 5 सप्टेंबरला कॉक्रोच जनता पार्टीतर्फे दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. म्हणजे आंदोलन अंगावर ओढवून घेत आहेत मोदी सरकार. तुम्ही जी आश्वासनं दिलीत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलात, बाकीची 2 आश्वासनं म्हणजे FIR मागे घेण्याची, पोलीस केसेस मागे घेण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची, ही तुम्ही का पूर्ण करत नाही आहात? जेन झी बरोबर संवाद करून, जेन झीला पैसे देऊन जेन झी बदणार नाही. त्यासाठी तुम्ही त्यांचा विश्वास मिळवण्याची गरज आहे. आणि हा जो प्रकार चाललेला आहे तुम्ही दिलेली आश्वासनं न पाळण्याचा, तो विश्वासघाताचा प्रकार आहे
असा आरोप आज CJPने केलेला आहे. दिल्लीमध्ये 5 सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे दिल्लीमध्ये केंद्र सरकारला आपल्या विश्वासघाताची जाणीव देण्यासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे फडणवीसांना, तुमचं सरकार तर बेकार आहे, एकदम बेकार आहे. कामही काही करत नाही, नुसते पैसे खातायत मंत्री, आणि हे तुम्हालाही माहिती आहे. किती घोळ झालेत हे मीडिया छापत नाहीये, पण आता मीडियावर कुणाचा विश्वास नाही. गोदी मीडिया कोणी पाहत नाही. परवाचा राहुल गांधींचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी लाजेकाजेस्तव कव्हर केला. दिल्लीतल्या वृत्तपत्रांनी, बड्या वृत्तपत्रांनी त्यावर बहिष्कार टाकला, तरी फरक पडला नाही. कारण आता लोक सोशल मीडियाकडे वळतात, यूट्यूबकडे वळतात, फेसबुककडे वळतात, ट्विटरकडे वळतात आणि आपली माहिती मिळवतात. त्यामुळे आता फडणवीसांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, जेन झीला जर आपल्या बाजूला वळवायचं असेल तर ही व्हॉट्सॲप जनरेशन नाही. व्हॉट्सॲपचं युग संपलेलं आहे. व्हॉट्सॲपवरून तुम्ही आजवर खोट्या बातम्या पेरल्यात, लोकांची बदनामी केलीत, हे सगळं आता मागे पडलेलं आहे. आणि तुमच्या फडणवीस सरकारची आणि केंद्रामध्ये मोदी सरकारची जी बथ्थड कामगिरी आहे ती लोकांसमोर आलेली आहे. त्यामुळे लोक असं म्हणतात, तुम्ही आम्हाला काम दाखवा ना, तुम्ही आम्हाला विकास दाखवा ना. तुम्ही ज्या विकासाच्या गप्पा मारत होतात तो विकास कुठे आहे दाखवा. साध्या शाळा नीट करा, स्कूल ठीक करो असा कार्यक्रम CJPने घेतला. तिथे भाजपच्या गुंडांनी जाऊन राजस्थानमध्ये 2 ठिकाणी CJPच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. जेव्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या आंदोलनावर असे तुटून पडतात तेव्हा तो राजकीय पक्ष पराभवाकडे प्रवास करत असतो, हे लक्षात घ्या. असाच भाजपचा प्रवास चालू झालेला आहे. फडणवीसांचं जेन झी संवाद किंवा त्यांचा जो जेन झी कार्यक्रम आहे तो फ्लॉप झाला, याबद्दल मला काही आश्चर्य वाटत नाही. कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका फडणवीस, काहीतरी नवं शोधून काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सरकार चालवताय, तुम्ही काहीतरी काम करा पैसे खाण्याच्या पलीकडे. तर कदाचित ठेवतीलच असं नाही जेन झी विश्वास, कदाचित थोडेसे जेन झी तुमच्यावर विश्वास ठेवतील. पण आज नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे त्यांचे नेते यांच्यावरचा जेन झीचा विश्वास उडालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, ती मान्य करण्यातच भाजपचं हित आहे. जसजसं 2029 जवळ येत आहे तसं भाजपवाले अधिकाधिक अस्वस्थ होणार आहेत आणि अधिकाधिक चुका करणार आहेत असा माझा अंदाज आहे. बघूया काय होतंय. आज एवढंच पुरे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.